बरं, तुम्ही कधी भारलेल्या कुंकवाबद्दल ऐकलंय का? नसेल ऐकलं, कारण की मीच ऐकलं नव्हतं या अगोदर. आपण बऱ्याच गोष्टींबद्दल ऐकतो. लिंबू भारलेलं असतं, मीठ भारलेलं असतं, घरातल्या कोणत्या वस्तू भारलेल्या असतात. पण कुंकू हे कधीच भारलेलं आहे असं आपण ऐकलं नाही. पण आज या स्टोरीमध्ये जे काही घडलंय ते भारलेल्या कुंकवामुळंच घडलंय. पूर्ण एक फॅमिली उद्ध्वस्त झाली आहे आणि या स्टोरीमध्ये असं काही झालेलं आहे जे तुम्ही विचारही करू शकत नाहीत. चला तर आपली स्टोरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुरू करूया. एक दिव्या आणि अक्षरा नावाची मुलगी होती. या दोघीजणी चांगल्या मैत्रिणी होत्या. आता जी अक्षरा होती ती दिव्यापेक्षा थोडी हुशार होती आणि दोघीजणी एकाच कॉलेजमध्ये शिकायच्या. आता दोघी मुली मोठ्या झालेल्या होत्या. सगळ्या गोष्टी त्यांना समजत होत्या की बाबा काय चांगलं असतं, काय वाईट असतं, किंवा कोणती गोष्ट करायला पाहिजे किंवा कोणती गोष्ट न करायला पाहिजे. म्हणजे मॅच्युरिटी फुल होती त्यांच्या अंगामध्ये. कमीत कमी त्यांचे वय 21, 21, 22 वर्ष असतील. अशा पद्धतीनं त्यांचं वय होतं आणि त्या होत्या. दिसायलाही अगदी दोघीजणी सुंदर होत्या, चांगल्या होत्या आणि चांगल्या पद्धतीनं त्या दोघीजणी शाळा शिकत होत्या. म्हणजे कॉलेज ते शिकत होते, शिक्षण घेत होते. तर अचानक एका दिवशी सकाळी 5:30 वाजता दिव्याच्या घराचा दरवाजा जो असतो तो ठोठावला जातो. दिव्या उठते, दरवाजा उघडते तर समोर अक्षराचे आईवडील असतात. आता दिव्या त्यांना विचारते की तुम्ही एवढ्या सकाळी माझ्या घरी का आलात? तर त्या अक्षराचे आईवडील म्हणतात की बेटा दिव्या, अक्षरा काल संध्याकाळपासून घरी नाही आहे. आम्ही रात्रभर झाले तिला शोधतोय, ती कुठं सापडत नाही आहे. मग दिव्या कन्फ्यूज झाले की ही गेली तरी असेल कुठं. नंतर मग दिव्याला थोडं आठवतं की कॉलेजमध्ये एक मुलगा होता, ज्या मुलासोबत अक्षराचं अफेअर होतं. आता हिचंही अफेअर कॉलेजमध्ये होता. आता या दिवसांमध्ये, या वर्षांमध्ये, या जगामध्ये असं कोणीच नाही आहे ज्याचा अफेअर कोणासोबत नाही आहे किंवा काही झालेलं नाही. तर दिव्याचं सुद्धा होतं आणि अक्षराचं सुद्धा होतं. पण अक्षरा आणि दिव्या त्यांच्यासोबत कामापुरतं तेवढंच राहायच्या. म्हणजे त्या नसतात का त्या टाईमपास करणाऱ्या मुली थोड्या असतात, बोलायचं ना, जवळ येऊ द्यायचं ना, लांब जाऊ द्यायचं, फक्त टाईमपास करायचा. सेम त्या प्रकारे या दोघीचा पॅटर्न होता. कधीही अक्षराने दिव्याला सांगितलेलं नव्हतं की भाई मी जाणार आहे, कुठं पळून जाणार आहे, लग्न करणार आहे, असं तिनं कधीही काहीही सांगितलेलं नव्हतं. आता दिव्याच्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न उमटत होता की अक्षरा तर पळून जाऊ शकत नाही, मग ही गायब झाली तरी कुठं. हिला वाटलं की 100% त्या मुलाने तिच्यासोबत काहीतरी केलं आणि तिला मारून टाकून दिलं. मग हिने तिच्या आईवडिलांना सांगितलं की हा एक मुलगा होता ज्याला ती बोलायची. सगळेजण त्या मुलाच्या घरी जातात, पण तिथं तो मुलगा नसतो, नाही त्याचे आईवडील नसतात. घराला लॉक लावलेलं असतं, पोलिसांमध्ये तक्रार दिलेली असते आणि पोलीस तपासणी करत असतात. 1 वर्ष पोलिसांना ते कुठंच सापडत नाही. पण 1 वर्षाच्या नंतर ॲटोमॅटिकली दिव्याच्या फोनवर एक फोन येतो आणि फोन आल्याच्या नंतर तो फोन असतो अक्षराचा. दिव्या अक्षराला बोलते, अक्षरा दिव्याला बोलते, सगळं काही सांगते, काय झालं काय नाही. मग दिव्या म्हणते की तू मला तर सांगायचं ना, आणि गेली तेव्हापासून काहीच आता पता नाही आहे. तर अक्षरा म्हणते मी जर तुला सांगितलं असतं तर माझे आईवडील मला शोधले असते, मला इथून घेऊन गेले असते, तर मला यायचं नव्हतं आणि मी या मुलासोबत पळून आले, आम्हाला लग्न करायचं होतं, आम्ही काय असं तसं प्रेम केलेलं नाही आहे. अक्षरा अशी बोलायची दिव्याला. मग दिव्याने सांगितलं की तुझ्या आईवडिलांना सांगितलं आहे का? अक्षरा म्हणले की हो, गेल्या 2 महिन्यामध्ये मी माझ्या आईवडिलांसोबतसुद्धा बोलते आहे आणि माझे आईवडीलसुद्धा माझ्या घरी येऊन परत गेलेत. आता दिव्या म्हणते तू आहेस तरी कुठं? ती म्हणते की मी झारखंडमध्ये आहे, माझ्या फॅमिलीसोबत राहते आणि मला आता दिवसंसुद्धा आहेत 1 वर्षाच्या नंतर. ओके. तर मग दिव्या म्हणते की असं कसं, तुझे आईवडील काय म्हणले नाहीत का? मग जी अक्षरा आहे ती म्हणली की हां म्हणले ना, सुरुवातीला घरी आल्या म्हणले, पण त्याच्यानंतर त्यांनी माझी अवस्था बघितली, माझं घर बघितलं, माझं सुख बघितलं. त्यानंतर त्यांनाही कळालं, रिअलाईज झालं की आपली मुलगी जिथं सुखी आहे तिथं आपणही सुखी आहोत, म्हणून त्यांनी काय बोलले नाहीत. मग माझा नवरा, माझे सासू सासरे सगळ्यांनी चांगले राहिले, चांगले बोलले आणि ते वापस गेले. आता ही म्हणली की ठीक आहे बाबा, ओके, काय प्रॉब्लेम नाही. आता एवढ्या दिवसांमध्ये दिव्याचं लग्न ठरलं होतं एका दुसऱ्या मुलासोबत.
तर जे अक्षरा आहे ती अक्षरा म्हणले की ठीक आहे, तू लग्नाची तारीख वगैरे सांग, मला पत्रिका वगैरे पाठव, मी लग्नाला येते तुझ्या. लग्नाच्या दिवशी अक्षरा गेली, लग्न वगैरे लावलं आणि ती तिच्या घराकडे गेली आणि ही हिच्या घराकडे गेली. पण जेव्हापासून या दोघीजणी बोलायला लागल्या तेव्हापासून या दोघीजणीची जी मैत्री सुरुवातीला होती ना, तशा प्रकारे व्हायला लागली. दिवस रात्र फोनवर दोघीजणी एकमेकींना बोलत आहेत, दिवस रात्र. आता हिचं सुरुवातीला लग्न झालेलं होतं, तिचं लग्न होऊन 1 वर्ष झालं होतं, तिचं लव्ह मॅरेज होतं आणि हिचं लग्न होऊन आत्ता नुकतेच काही दिवस झाले होते. त्या कारणामुळं गप्पा फार जास्त रंगायच्या की तुझा नवरा कसा, माझा नवरा कसा, असं झालं तसंच झालं, हे झालं तेच गेलं, यांनी असंच केलं, यांनी तसंच केलं, अशा पद्धतीच्या गप्पा यांच्या रंगायला लागल्या होत्या. आता ह्या गप्पा एवढ्या जास्त रंगत होत्या की रोज रात्री बोलायच्या, रोज दिवसभर बोलायच्या, टाईम भेटला की एकमेकीला फोन करायचा. आता दिव्याच्या फॅमिलीला सासरवाडीतल्या आणि अक्षराच्या फॅमिलीला सासरवाडीतल्या सगळ्यांना माहिती होतं की एकमेकींना बोलतात आणि एकमेकींना खूप क्लोज फ्रेंडसुद्धा मानतात. आणि दिव्याने सगळं काही सांगितलं होतं. अक्षराने पळून जाऊन लग्न केलं, लव्ह मॅरेज केली, आता तिचं लग्न चांगलं टिकतंय, तिला आता लेकरू होणार आहे, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होणार, तिचे आईवडीलसुद्धा मांडले, ते सगळं काही तिनं सांगितलं आपल्या घरच्यांना. आणि अक्षरांनाही सांगितलं की माझी एक फ्रेंड आहे, अशी आहे, तशी आहे, तशी आहे. आता तिच्या नवऱ्याला तर ऑलरेडी माहीतच होतं की दिव्या हिची फ्रेंड आहे म्हणून, कारण की तो हिच्यासोबत कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायला होता. तर बरेच दिवस झाले आणि बघता बघता हिच्या लग्नाला 2-2.5 वर्ष झाले, तिला 3-1 वर्ष झाले, तिला एक मुलगा झाला, तोही 1-1.5 वर्षाचा झाला, 1.5-2 वर्षाचा. चांगल्या गप्पा गोष्टी रंगायला लागल्या, सगळं काय सुरळीत चालू होतं. मग एका दिवशी या दोघींच्या डोक्यामध्ये एक गोष्ट आली की आपण भेटूयात. आपण काय लग्नाच्या वेळेस एकदा भेटलो, त्याच्यानंतर काय भेटणं झालं नाही. आता दिव्या जी होती ती महाराष्ट्रामधली होती आणि अक्षरा जी होती ती झारखंडमध्ये राहत होती. तर यांनी ठरवलं की ठीक आहे, आपण भेटूयात, पण आपल्या नवऱ्यांना सोबत घेऊन येऊयात, 2-3 दिवस कुठंतरी जाऊयात, तिथं टाईम स्पेंड करूयात, फिरूयात आणि आपापल्या घराकडे येऊयात, असं अक्षरा आणि दिव्याचं म्हणणं होतं. मग यांनी आपल्या नवऱ्याला बोलायला सुरुवात केली. आता एवढ्या वर्षांमध्ये त्या दोघीजणी एकमेकांना एवढं बोलत होत्या की त्यांचे जे नवरे आहेत ते सुद्धा एकमेकांना बोलायला लागले आणि त्यांचीसुद्धा मैत्री व्हायला लागली. आता ड्रिंक दोघांच्याही नवरे करायचे, पण एक लिमिटेड ड्रिंक जी संध्याकाळची असते थोडीफार, तशा प्रकारचे ड्रिंक ते दोघंजणं करायचे. आता दोघा जणांचे विचारही चांगले पटू लागले, यांचेही विचार चांगले पटू लागले आणि सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितशीर होत्या. मग यांनी प्लॅन बनवला आणि प्लॅन बनवल्याप्रमाणे दिव्या झारखंडला फिरायला गेली. आणि जे अक्षरा होते तीही तिच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये राहणार नव्हती, ती पण तिच्या घरापासून थोडं दूर जाणार होती की बाबा एक असं ठिकाण ज्या ठिकाणी करमेल, जे ठिकाण थोडंसं वेगळं असेल, थोडंसं पाहण्यासारखं असेल, अशा ठिकाणावर यांनी जायचं असं ठरवलं होतं. तिचा एक मुलगा, नवरा बायको आणि हे दोघं नवरा बायको, हे चौघंजण एका जागेवर येतात, बोलतात, बसतात आणि यांची जी ट्रिप असते ती टोटल 4 दिवसाची असते. तर 2 दिवस हे आरामशीर फिरतात, एकदम लगबगीने आणि एकदम चांगल्या पद्धतीने. आता हे दोघंही जण आपल्या बायकोवर खूप जास्त प्रेम करायचे आणि खूप जास्त पद्धतीने ते चांगल्या म्हणजे राहायचे. बट 2 दिवस फिरल्या झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी अक्षराने असं काही पाहिलं, जे पाहिल्याच्या नंतर अक्षराच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे तिला समजलं नाही की नेमकं झालंय काय आणि काय नाही. म्हणजे हे कसं शक्य झालं म्हणून. आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ना, हे फार विचित्र वेवमध्ये जाणार आहे आणि इथं तुम्ही विचारही केला नाही की असं काहीतरी होऊ शकेल म्हणून. तर संध्याकाळचा टाईम असतो, 8-8:30 वाजलेले असतात आणि अक्षरा काहीतरी सामान घेण्यासाठी जवळ असलेल्या बाजारामध्ये जाते आणि हे ज्या ठिकाणावर थांबलेले असतात ते ठिकाण एक जंगल टाईप एरिया असतो, म्हणजे नॅचरलमध्ये जो एरिया असतो ना तशा पद्धतीचा, आणि तिथं त्यांनी रूमा केलेल्या असतात. आता अक्षरा 8-8:30 वाजता गेलेली असते. अक्षराने दिव्याला विचारलं असतं की दिव्या तू चाल येतीस का म्हणून, पण दिव्या म्हणली की नाही मला यायचं नाही, तू जाऊन ये म्हणून. तर अक्षरा आली, सामान घेतलं, सामान घेण्यामध्ये तिला 1 घंटा जातो. 9-9:30 वाजतात आणि 9-9:30 वाजता जेव्हा ते तिच्या रूममध्ये येते, रूमचा दरवाजा उघडते, रूममध्ये एंट्री मारते, त्यावेळेस तिच्या दिमागाचे सगळे फ्यूज उडतात. कारण की तिचा नवरा, दिव्याचा नवरा, दोघंजणं पलंगावर होते आणि दोघांच्या मधात दिव्या होती आणि ते पण पूर्णपणे विवस्त्र. जे काम एवढ्या भयानक पद्धतीने तिथं होत होतं त्यांच्यामध्ये, ते पाहिल्याच्या नंतर अक्षरा पूर्णपणे हादरून गेली, एकदम शॉर्ट झाली. ती
काही समजत नव्हतं तिला काय करावं आणि काय नाही. तर हे तिघही जण शॉक झाले की आता करावं काय आणि बोलावं काय. पण अक्षरा पाहिलं, ही शॉर्ट झाली, एका जागेवर स्तब्ध झाली. तिचा नवरा उठतो, उठल्या उठल्या हिच्या जवळ येतो, हिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि हिला समजावण्याचा प्रयत्न करतो, हिला बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि ॲक्च्युली कमालची गोष्ट अशी झाली की ती समजली सुद्धा. अक्षरा ती शांतसुद्धा राहिली. आणि एवढंच नाही, ती अक्षरा शांत राहून तिनं तिचे ते अंगावरचे कपडे उतरवले आणि तीसुद्धा पलंगावर गेली. आता चौघांमध्ये गुतामेळ पूर्णपणे तो चालू होता, जे काय होता तो. आणि फार बेकार आणि फार विचित्र आणि फार खूपच वेगळा, म्हणजे नाही सांगू शकत मी तुम्हाला शब्दामध्ये. अशा पद्धतीचा तिथं गोतामेळ त्यांचा चालू होता. सगळं झाल्याच्या नंतर पूर्ण रात्र तिथं तशी गेली. दुसरा दिवस उजाळल्याच्या नंतर सगळेजण आपापल्या रूममध्ये होते. अक्षराचा नवरा अक्षरा त्यांच्या रूममध्ये, दिव्याचा नवरा दिव्या त्यांच्या रूममध्ये. पण जसं सकाळी उठतात तसं तिघांचेही अंग पूर्ण दुखायला लागतात, अक्षराचं, दिव्याचं आणि दिव्याच्या नवऱ्याचं. आणि एवढं जास्त अंग दुखायला लागतंय की त्यांना असं वाटतं की यार आपण रात्री किती मोठं काम केलं. यांना काही माहीतच नव्हतं, म्हणजे काही कळतच नव्हतं. मग तो तिसरा दिवस होता. चौथा दिवस मस्त फिरले बिरले, पण चौथ्या दिवशी तसं काही झालं नाही. नंतर मग दिव्या आणि दिव्याचा नवरा हे दोघंही जण आपल्या घराकडे निघून गेले आणि हे दोघं जण आपल्या घराकडे निघून गेले. आता काही दिवस मधात जातात, पण काही दिवस मधात गेल्याच्या नंतर दिव्याच्या मोबाईलवर एक व्हिडिओ येतो आणि त्या व्हिडिओमध्ये हे चौघं जण त्या रूममध्ये असलेले दिसतात. आता तिथं एक असा फॉल्ट झाला होता की ज्या रूममध्ये राहिले होते त्या रूममध्ये एक कॅमेरा लपवलेला होता, हिडन कॅमेरा. आणि यांचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झाला होता डायरेक्ट सोशल मीडियावर, क्रोमवर, जिथं आपण तसल्या पद्धतीचे व्हिडिओ पाहिल्या जातात ना, तशा पद्धतीचे तुम्ही पाहत असाल, मी कधी कधी पाहतो. ओके, त्याच्यात काय वाईटपणा नाही, कधी कधी पाहायला पाहिजे. तर तिथं यांचा व्हिडिओ जातो. तिथं गेल्याच्या नंतर तो व्हिडिओ दिव्याच्या मोबाईलवर जातो आणि दिव्याच्या मोबाईलवर पाठवणारा जो माणूस असतो तो दिव्याचा नवराच असतो. आणि दिव्याच्या मोबाईलवर गेल्याच्या नंतर दिव्या पाठवते अक्षराला. आता हे सगळं झाल्याच्या नंतर यांना समजत नाही की हे झालं कधी आणि केलं काय. पटपट हे तिघही जण सायबर क्राईममध्ये जातात आणि केस टाकतात. केस टाकल्याच्या नंतर समजतं की त्या याच्यामध्ये काय म्हणतात ते त्या हॉटेलमध्ये तो कॅमेरा वगैरे लपवलेला होता. तर त्यांनी सोशल मीडियावरून पूर्ण व्हिडिओ डिलीट केले. पोलिसांनी त्या हॉटेलवाल्याला पकडलं, त्याला सजा झाली, त्याच्यावर कारवाई झाल्या. पण यांच्या मनामध्ये एकच होतं की हे जे आपण केलं हे झालं कसं. आता कॅमेऱ्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये एक फुटेज होती की जी अक्षरा आहे ती रडत होती, बरोबर आहे. या तिघांना जेव्हा पाहिलं तेव्हा रडत होती आणि ही तिथं जाऊन इतकं रडणार की तिचा जो नवरा आहे तो उठला आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो काहीतरी बोलायला लागला आणि तेवढ्यात ती शांत झाली. पूर्ण डाऊट यांचा तिच्या नवऱ्यावर आला. मग हे तिघे जण तिच्या नवऱ्यापाशी गेले. तिथं गेल्याच्या नंतर त्याच्यावर धावायला लागले, बोलायला लागले की काय केलं तू, कसं केलं, का केलं. पोलिसांना सांगितलं, पोलीससुद्धा आले, त्यांनीसुद्धा त्याला पकडलं. तर त्याने सांगितलं की भाई माझ्यापाशी एक अशी सिद्धी आहे ज्या सिद्धीनं मी वशीकरण करू शकतो प्रत्येकाला, आणि मी त्या दिवशी वशीकरणच केलं होतं आणि त्या वशीकरणामुळंच असला सगळा प्रकार झाला होता. आता यांना कळलं नाही की नेमकं हे काय बोलतोय आणि काय नाही म्हणून, पण त्यांनी जे करायचं ते सांगितलं. पण यांना एवढा जास्त राग आला की यांनी एक ऐकलं नाही, दोन ऐकलं नाही, सरळ त्याला मारायला सुरुवात केली या तिघाही जणांनी. आणि तिघा जणांनी त्याला खूप बेधंद मारलं की इतकं की खूप खूप जास्त मारलं. आता त्या मारामधून तो वाचला नाही, तो ॲक्च्युली मेला, खतम झाला तो. आता तो मेल्याच्या नंतर त्याच्या खुनाच्या प्रकरणामध्ये या तिघा जणांना सजा झाली. पोलिसांनी यांना पकडलं, यांना विचारपूस केली, यांना विचारलं की तुम्ही असं का केलं, कशामुळे केलं. यांनी सांगितलं की त्यांनी आमच्यासोबत असं केलं आहे म्हणून. पण ह्या गोष्टींवर कोणी विश्वास ठेवत नाही, हे सगळ्यांना माहिती असतं. त्या कारणामुळे यांच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. दिव्याचा नवरा आणि अक्षरा तिघाही जणांना जेल झाली. 6 महिने बहुतेक हे जेलमध्ये राहिले आणि त्याच्यानंतर हे तिघाही जण बाहेर आले. आता जी अक्षरा होती ती तिच्या आईवडिलांच्या इथं निघून गेली आणि दिव्याच्या आईवडिलाच्या इथं निघून गेली आणि दिव्याचा जो नवरा आहे तो त्याच्या इकडे निघून गेला. त्यांच्यामध्ये घटस्फोट झाला, ते एकमेकांसोबत राहत नव्हते आणि हे म्हणजे तिघही जण असे वेगळे झाले. आता जी अक्षरा होती तिच्यासोबत फार भयानक प्रकार घडणार होता.
आता तिला थोडासुद्धा अंदाजा नव्हता की माझ्यासोबत असलं काहीतरी होईल म्हणून. घरी आल्याच्या नंतर 6 महिने मला तिच्यासोबत काहीच झालं नाही. पण घरी आल्याच्या नंतर ती घरामध्ये बसली आणि बसल्याच्या नंतर म्हणजे निवांत म्हणजे बसते ना माणूस असं काय कामधंदा नसल्यावर टी व्ही वगैरे बघत, तर ती पाहू लागली. तर तिला अचानक तिच्या नवऱ्याची आठवण आली, जो मेलेला आहे त्याची. आणि आठवण अशी आली की जसं जिव्हाळा असतो ना आपला, तशा पद्धतीचा जिव्हाळा तिला लागला त्याच्याबद्दल खूपच जास्त. त्याला आठवण येऊ लागली की माझा नवरा होता, असं झालं तसं झालं. आणि ती ॲक्च्युली रडायला लागली की असं व्हायला नव्हतं पाहिजे, तो सोडून गेला, काय फरक पडला झालं तर मग असं तसं हिच्या मनामध्ये ते विचारायला. आणि पटकरीचं दुसरं मन म्हणतं की काय फालतूपणा लावला आहे, घाणेरडं काम केलं त्यानं आणि तू त्याचा विचार परत करतेस डोक्यामध्ये, असं मनात आलं. परत मग ही आपल्या जागेवर आली आणि शांत बसली आणि काम करायला लागली, म्हणजे जे काय करायचं ते. आता आईवडिलांच्या इथं राहिल्याच्या नंतर कोणत्याही मुलीला तेवढं सुख नसतं जेवढं सुख लग्नाच्या अगोदर असतं. सगळ्यांना वाटतं की भाई लग्न केल्याच्या नंतर आपले आईवडील आपले असतात, पण त्यांना माहिती नसतं की ते तात्पुरते आपले असतात. जर एखादी मुलगी आपल्या नवऱ्यासोबत डिवॉर्स घेऊन फारकती घेऊन जर ती तिच्या आईवडिलांच्या इथं जर गेली तर तिचे आईवडील तिला चांगलं पाहत नाहीत, अजिबात पाहत नाहीत. तर एक पार्सल येतं अक्षराच्या घरी आणि त्या पार्सलमध्ये असतं कुंकू. अक्षरा ते पार्सल खोलते, त्याच्यामध्ये कुंकू असतं, त्याच्यावर एक लिफाफा लिहिलेला असतो. त्या लिफाफ्यावर लिहिलेलं असतं की हे एका देवीचं कुंकू आहे म्हणून. आणि ते कुंकू अक्षरा घेते आणि देवपाटामध्ये नेऊन ठेवते. आता ते कुंकू फार चांगलं असतं, दिसायला ओरिजिनल वाटतं, चांगलं वाटतं, चांगलं भारी क्वालिटीचं वाटतं. आता अक्षरा तर कुंकू लावत नाही, त्याची आई लावत होती, कारण की अक्षराचा नवरा मेलेला असतो आणि दिव्याने तिचा नवरा सोडलेला असतो. आता ह्या दोघीजणी एकमेकाला बोलत नसतात, ते दोघंजण एकमेकाला बोलत नसतात, पण ते कुंकू हिनं घरामध्ये आणलेलं असतं. आणि ॲक्च्युली ते जे कुंकू असतं ना, ते कुंकू भरलेलं असतं. आता ते कुंकू घरामध्ये आणून देवपाटामध्ये ठेवलेलं असतं. अक्षराची आई ते कुंकू यूज करते, डोक्याला लावते. आता ते कुंकू डोक्याला लावल्यामुळे त्यांच्या घरामध्ये विचित्र पद्धती व्हायला लागल्या. कधी कधी कुणाला अचानकच बिमारी व्हायला लागली, म्हणजे बिमार पडायला लागलं माणूस, आणि त्याला समजत नव्हतं की मी बिमार पडलो का. आणि जेव्हा दवाखान्यामध्ये गेलं, दवाखान्यामध्ये काहीच दाखवत नव्हते. कधी कधी उलट्या होत होत्या. उलट्या करता करता त्यांच्या पोटामधून असे ते आपले केस असतात ना, ते केस बाहेर पडायचे. उलटीमधून केस बाहेर, नुसतं पाण्यासारखा पदार्थ बाहेर पडायचा आणि त्याच्यामध्ये केस दिसायचे. अशा पद्धतीचं कधी कधी कोणाला टॉयलेटच लागायची, तर कधी कधी कोणाचा ॲक्सिडेंटच व्हायचा. म्हणजे दिवसेंदिवस त्यांच्या घराची परिस्थिती एवढ्या डाऊनवर येत गेली की त्यांनी विचारही केला नव्हता, इतक्या डाऊनवर येत गेली. आता तिच्या आईवडिलांना वाटत होतं की ही 7.5 आहे, ही घरात आल्यामुळे हिच्यामुळं असं होत असेल. पण हिला माहीत होतं की थोडा विचित्र प्रकार आहे. मग हिची एक मैत्रीण झाली होती त्या गल्लीमध्ये. मग हिनं मैत्रिणीला विचारलं की असं असं होतंय माझ्या घरामध्ये, काय करावं आणि काय नाही. ती म्हणली की बाबा माझ्याजवळ ना एक महाराज आहे, त्याला विचारून बघूयात आपण. जर त्याच्यापाशी काही विलास भेटला तर ठीक आहे, असं काही होऊन जाईल. तर त्या महाराजाला बोलले. महाराजांनी यांची तंत्रमंत्र केली, जी काय पूजा वगैरे करायची ती सगळी पूजा केली आणि हिला एकल्यात बोलवलं. आणि हिला म्हणला की तुझ्या घरामध्ये कुंकू आहे जे की भारून ठेवलेलं आहे, ते पहिले कुंकू बाहेर काढ, माझ्यापाशी दे, लाल कपड्यामध्ये बांध त्या कुंकूवाला आणि ते कुंकू माझ्यापाशी दे, तोपर्यंत तुझी परिस्थिती दुरुस्त होणार नाही. मग ही म्हणली की ते भारलेलं जे कुंकू आहे ते दिलं तरी कुणं. हा म्हणला की ते कुंकू तुझ्या नातेवाईकांनीच दिलेलं आहे, एकतर तुझ्या नवऱ्याकडचे असू दे, नाही तर मग तुझ्या माहेरच्या नात्याकडचा असू द्या. त्याच्या डोक्यामध्ये खटकली की माझ्या नवऱ्याकडचंच असेल म्हणून बहुतेक. मग ही गेली, जे कुंकू हिला भेटलेलं होतं ते कुंकू घेतलं, लाल कपड्यामध्ये टाकलं, बांधलं आणि ते कुंकू घेऊन हिनं घराच्या बाजूला 5 एडे घातले. त्या तांत्रिकाने जर सांगितलं होतं तसं ते 5 एडे घालून याच्यापाशी दिलं. आणि याच्यापाशी दिल्याच्या नंतर ते कुंकू आणि यानं जे कुंकवावर जी तंत्रमंत्र करायचं असते तेव्हा केल्याच्या नंतर हिला सगळं काही आठवायला लागलं मागचं, की आपल्यासोबत नेमकं झालं काय. आणि हिला तेव्हा कळालं की जे मुलगा हिच्यावर प्रेम करायचा तो फक्त हिचा फ्रेंड होता. हिच्यावर प्रेम वगैरे, ही काय त्याच्यावर प्रेम वगैरे करायची नाही. पण हिला चांगलं आठवतं की त्यानं हिला एका मंदिरामध्ये नेलं होतं आणि त्याने त्याच्या खिशातलं काढून कुंकवाचा टिका हिच्या डोक्याला लावला होता. आणि तेव्हापासून हिला त्याच्याबद्दल अट्रॅक्शन वाटायला लागलं होतं. आणि एवढं जास्त की हिनं घराच्या बाहेर जाऊन लग्नसुद्धा केलं होतं तिच्यासोबत. आणि आत्ता हिला कळायला लागलं की ते तर मला करायचं नव्हतं, पण मी ते का केलं आहे, आत्ता हिला कळायला लागलं.
आणि हिला हे पण कळायला लागलं, त्या महाराजाने हे पण सांगितलं की तू जेव्हापासून लग्न झालं होतं तेव्हापासून जे तू कुंकू यूज करायची ते कुंकू पूर्णपणे भारलेलं होतं. तेव्हा हिला समजायला लागलं. आणि तिथून आल्याच्या नंतर जे तिचे आईवडील होते ते आईवडीलसुद्धा कुंकू तिथं दिल्याच्या नंतर तिचं नेचर जे ते पूर्णपणे चेंज झालं, बदललं. तिच्यावर धावायला लागले की तू कसं काय करू शकते, कसं काय केलं, तुला का केलं. म्हणजे त्या जुन्या गोष्टींबद्दल आत्ता भांडायलेत 7-8 महिन्याच्या नंतर. म्हणजे 7-8 महिने नाही, 3-3.5 वर्षाच्या नंतर हिला भांडायला लागले, एकदम आश्चर्यचकित. आता यांना कळत नव्हतं की काय होतं. आणि त्याचं जे घर होतं तेही एकदम छोटं होतं, एकदम म्हणजे भांगार अवलाद असल्यासारखी होती ती, तो मुलगा तशा पद्धतीचं होतं. आणि पूर्ण तिला आत्ता आठवायला लागलं जेव्हा हे भारलेलं कुंकू घराच्या बाहेर निघलं त्यावेळेस. तेव्हा हिला कळालं की भाई असल्या काही गोष्टी असतात ना फार भयानक असतात. आणि ह्या गोष्टी उघड्या पडत नव्हत्या. ह्या गोष्टी उघड्या का पडल्या, कारण की हे घराच्या बाहेर होते, यांनी ते प्रकार तिथं केला. आणि तिथंसुद्धा हिला कुंकू त्याने लावलं होतं, असं डोक्यावर जो हात ठेवला होता तेव्हा तिच्या अंगठ्याने याला कुंकू लागलं होतं. आणि त्या दोघा जणांनाही, दिव्यालाही आणि त्याच्या नवऱ्यालाही कुंकू लावलं होतं. आणि ते सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा यांनी त्याला मारलं तेव्हा यांनी असं की त्या सगळ्या गोंधळामध्ये कुणाचा मेळ नव्हता, त्यामुळं तिथं थोडा गॅप पडला होता. त्या गॅपमध्ये यांना थोडं कळालं होतं की असं झालेलं आहे म्हणून, कारण की तो व्हिडिओ वगैरे त्याच्यामुळे ते खूप डिप्रेशनमध्ये गेलेले होते सगळेजण. आणि त्याच्यामध्ये ते काम झालं, हिच्या नवऱ्याला मारणं. तर हे कांड इथं पूर्ण झालं होतं एका भारलेल्या कुंकवामुळं. तर बऱ्याच काही अशा गोष्टी असतात, जर कोणी अननोन माणूस आपल्यासोबत काही करत असेल, किती जरी गोड असू द्या, तो किती चांगला असू द्या, बाहेरून कितीही चांगले असतात, साले भोसडीच्या मधातून फार बेकार असतात, तर त्याच्यापासून थोडं दूर राहायचं. आता मीही या गोष्टींवर जास्त काय भरोसा करत नाही, पण ज्या स्टोऱ्या येतात, ज्या स्टोऱ्या मी वाचतो त्यांना ऐकून मला थोडं विचित्र वाटतं. आणि असं वाटतं की यार असं असू शकते, गॅरंटी नाही असं असू शकते. तर चला, आपली आजची स्टोरी इथं संपली. आता हा एक अनुभव होता, स्टोरी पण नाही म्हणता येणार याला. आता मला हा सांगता आला न सांगता आला हे मला माहिती नाही. सांगता आला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक मोबाईल नंबर दिलेला असेल. तुमच्याजवळ जर अशी स्टोरी असेल तर मला ती स्टोरी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर पाठवू शकता. चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.